राम राम मंडळी. कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एका अशा महापुरुषाची गोष्ट तुम्हाला सांगायची किंवा कहाणी सांगायची, ज्याला ह्या समाज व्यवस्थेने डावललं गेलं. फक्त ते हृदयस्थान कुणाचे मिळवलं माहिती आहे का? तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या. आणि सत्य टिकत नाही आजच्या जगात, तुम्हाला माहिती आहे. ह्या माणसाचं सुद्धा सत्य टिकलं नाही आणि षडयंत्र करून त्याचा मृत्यू घडवून आणला. अशा दुर्लक्षित विषयाकडे हात घालायचा आणि आतलं जग याच्यातून कळणारे काय चाललंय नेमकं. माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य फार फेमस आहे, आय एम मॅड मॅड हिंदू. मूर्ख आहेत आम्ही. अजूनही काही लोक आपल्याला मूर्ख बनवतात. खरं आहे त्यांचं. ते कसे तुम्हाला सांगतो. 30 नोव्हेंबर 1967 उत्तर प्रदेशमध्ये एका गावामध्ये एक जन्म झाला महापुरुषाचा, आणि त्याचं नाव राजीव दीक्षित. राजीव दीक्षित हा विषय इतका गहन आहे की फक्त ह्या माणसाचं उपलब्ध असलेली सामग्री यूट्यूबवर जर पाहिली, तुम्ही त्यांचे स्वतःचे हे जर पाहिले क्लिप, आणि त्याला जर फॉलो केलं, पाठलाग केला, त्याचं काय सांगतात, तर तुम्हाला आजच्या काळात सुद्धा जिथं 35-40चे अटॅकनी मारतात, 90 वर्षापासून 90 वर्ष एवढं तुम्हाला देणार. हे औषधं, इंजेक्शन, आमकन अमेरिकन कंपन्या 10 डबं राखील ओतून तुम्ही आयुर्वेदाकडे वळता. इतकी पॉवर आहे. पण कसं कसं काय काय होत गेले बघा. आणि चांगलं टिकून देत नाही. कारण आपण कोण आहे माहिती आहे का? फक्त कस्टमर आहे. अमेरिकेच्या दृष्टीने कष्ट कर आणि मर, आणि आमचंच घे. कसलं घे ते बी चांगलं देत नाहीत. लय बेकार काम आहे. काय विषय तुम्हाला समजून सांगतो. ह्या राजीव दीक्षितनी शिक्षण ग्रामीण भागातच पूर्ण केलं. पण आता काय काय देवाची लीला आगादी तुम्हाला. काय काय लोकांच्या डोक्यात ते असं घालून देतात, काम देतात, देवच देतात व असं धरून चाला. हे चाललंय, हे सगळं मूर्खपणाचं चाललंय. हे चाललंय मी आपल्याला येडे बनवायचं काम चाललंय. काही पॉइंट त्यांनी ठरवलं की स्वदेशी स्वतःच्या वस्तू आणि आयुर्वेद याच्यावर महत्व दिलंय. या 2 गोष्टी काम करायचं. पहिली गोष्ट, प्रपंच नको, काय नको काय नको, त्यांनी ब्रह्मचर्य राहण्याचा निर्णय घेतला. माणूस इतका तज्ज्ञ, हुशार, बुद्धिमान की भारताचे आपले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या बरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. माझं तर म्हणणं असं आहे की हायस्कूलला किंवा आपल्या प्राथमिक शाळेत 4थीला त्यांचा एक धडा सुद्धा पाहिजे अभ्यासक्रमाला. राजीव दीक्षित लोकांना कळले पाहिजेत. पण काही विशिष्ट सिस्टीम आहे जी आपल्या लोकांनी बसलेली आहे, इथली बाहेरची सगळी मिळून ही होऊ देणार नाही. हे पण मला माहिती आहे. आपण आपली किंमत कस्टमर. आता बघा, मी ह्यावन मी त्यावन मी जाट म्हणले लोक म्हणतात ना, उद्या 150 रुपये डिझेल होऊन द्या, 200 पेट्रोल द्या, गपचिप लाईनला डोकं चालवत नाही. हा युद्धामुळं झालं 200 घे तू भाऊ, अशी लोक देणार ठेवा. त्याच्यामुळं राजीव दीक्षित काय विषय, आपण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आयुर्वेदाचं, आपल्या इथल्या जडीबुटीचं, वनस्पतीचं महत्त्व समजून सांगितलं. लय कशाला महिन्यापूर्वी मलाच अनुभव आला. एक राजस्थानमध्ये गेलो त्यावेळेस 70, 75, 80चं असं 6.25 फुटाचं मथारती राजस्थानी, मोठाल्या मिश्या, पण एवढं कडक. मध्ये आजारी तर पडणे सोडाच, पण ती बाजरीची भाकर चुरून त्याच्यात असं 1.5 कप देशी गायचं तूप टाकायचे, चोरायचे, कधी गुळाचा खडा टाकायचे. म्हणजे असलं खाणं त्यांचं. आणि तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यास केला ना जेवणाच्या बाबतीत, अख्ख्या भारतात वेगवेगळी राज्यात वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आहे. सगळ्यात पौष्टिक जेवण राजस्थानचं आहे. लक्षात घ्या, शरीराच्या दृष्टीने बरं का. तिथं कुठं डायबिटीस दिसना, BP दिसना, काय दिसना. ते उंटणीचं दूध ते काय आपण नाही खाल्लं, पण सांगतो तुम्हाला. आपल्याला एक सवय असते आपली जर्शांचीच खायची, म्हशीचं, याच्या पलीकडे आपण जात नाही. आता शरीर संबंधाच्या बाबतीत ही 80ची 70ची 28 वर्षासारखी ह्यांची स्टॅमिना आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या जिथलची लोक आहेत, फक्त आपल्याला माहीत नसतं. मग थोडं अक्कल पण आपली तर 5 मिनिटात दापा टाकी देतात. काय करायचं बा, म्हणून तो प्रयोग केला मी, ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट, राजीव दीक्षित यांना जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या आता त्यावेळेस काय मोबाईल नव्हतं, काय नव्हतं. ते काय करायचे, व्याख्यान द्यायचे. त्यांची कीर्ती प्रसिद्धी एवढी भांगली की त्यांचं व्याख्यान म्हणलं की आलोट गर्दी.
लक्षात घ्या. स्वदेशीवर बोलायचे. हा, आणि जी आपल्याला माहित नाही, जे आपल्या डोळ्यावर एक पडदा टाकलेला आहे अजूनही आहे. हा, पडदा किल्ले प्रकारचं पडदे आहेत. उदाहरणार्थ पहिला पडदा तुम्हाला सांगतो. आता मला थोडी इसकाटून बोलावं लागतं. दुकानात आपली दादा असायची पेस्ट संपली की आपण जातो काय म्हणतो का, कोलगेट द्या. काय 22 कंपनी आहेत, फक्त कोलगेटच का? का तर ती डोक्यात बसवली गेली आपल्याला. एसटीवर मुतारी आजकाल विशिष्ट लोकांचे फोटो दिसतात. भटान दाबाय गेल्यावर तेच आठवतात. ही प्लेंट हे रुजवायचं काम चाललंय, लक्षात घ्या. हे मानसिकतेशी खेळायचं काम चाललंय. हा असा विषय असू द्या. कोलगेट ही आपण जी वापरतो ती अमेरिकेत जर गेलं आणि अमेरिकेतल्या दुकानात जर कोलगेट घेतली तर त्याच्यावर 3 सूचना दिलेल्या आहेत. ते भारतात नाहीत, लक्षात घ्या. अमेरिकेत माल तेच. 3 सूचना अशा आहेत. 6 वर्षाखालील मुलाला चुकूनही देऊ नये. त्याचं साईड इफेक्ट किंवा त्याचं प्रॉब्लेम येऊ शकतात. ते बघा किती क्लिअर आहेत, लक्षात घ्या. बरं मोठ्या माणसाने 18, 20, 25, 40 वर्षाच्या वापरायची. पण अत्यल्प म्हणजे किती माहिती आहे का सांगितली वापरायला? एक हरभरा असतो का, हरभरा तेवढी वापरायला सांगितली. अमेरिकेत असलेल्या कोलगेटच्या बाटलीचं तोंड ही अतिशय बारीक, त्यातून बारीकच बाहेर निघते. मागून दाब दिला की थोडंच निघत आहे, तेवढंच लावायचं. भारतातल्या असलेल्या बाटलीचं तोंड भलं मोठं बागाड, त्याच्यात बी पाणी आहे का काय आत मिक्स केलेलं, असं बळाबळाचा आखा ब्रश भरून बाहेर निघत आहे. ते जेवढी आठवड्याला वापरतात तेवढी आपला रोज वापरतात. किसिंग बिसिंगचा विषय असला तर सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम वापरतात. काय करावं बात, ह्याला म्हणतात पगडा. याच्यातून बाहेर निघलं पाहिजे. असं आहे, आत्ता पण चालू आहे. हिथं जी हिंदुस्तान लिव्हर म्हणून जी कंपनी ही आपली नाही, ही अमेरिकन कंपनी आहे. पण हिंदुस्थानी लोक ती घेणार नाहीत म्हणून तिचं नाव बदलून हिंदुस्तान केलं. त्याच्या अंडर हजारो प्रोडक्ट विकले जातात. हे राजीव दीक्षित यांनी पहिल्यांदा उजेडात आणलं. आता लय सोपं कशाला, आपलं TV रामायण बघायचो, महाभारत बघायचो, पिक्चर बघायचो शनिवार रविवार, पहिलं जुना काळ. आता मोबाईलवर बघतो. त्यावेळेस जाहिराती यायच्या. त्यावेळेस अभिनेत्री श्रीदेवी, हेमा मालिनी, लक्ष साबण, त्याने आंघोळ करायचा. मेरी त्वचा मी खूबसूरती का राजन दुनियादारी, तुम्हाला सगळं माहिती आहे. आपल्याला ना आपल्या बायकांना सगळ्यांना वाटलं की श्रीदेवी हेमा मालिनी लक्ष वापरते, घ्या भाऊ लक्ष. घेतलं लक्ष. राजीव दीक्षित यांनी त्या हेमा मालिनीला विचारलं आणि एका अँकरने पण मुलाखत ते आहे बघा युट्यूबला. इतकं भारी साबण. आता एवढ्या त्या काळातल्या लाखांनी कमावणारे हिरोईन 10-5 रुपयाचा साबण वापरत असते काय तुम्हाला वाटतं? तो आपल्यासाठी तयार केलेला आहे, आपली मारण्यासाठी. त्यांना घ्या. हे फक्त ॲडव्हर्टाईज, जाहिराती. ती म्हणली मी माझ्या हेमा मालिनी आयुष्यात कधी साबण वापरत नाही. ती एक तर ॲड होती, त्याचे मला पैसे मिळतात. मी वापरते थोडीशी हळद, मलई, दुधाच्या वरती क्रीम, ते साई म्हणतो आपण त्याला, ती आणि बेसन पीठ यांचं एकत्रित वापरतात. ते खरं ओरिजिनल, ते राजीव दीक्षितने सांगितलं जगाला ही खरी क्रीम आहे. आता सुद्धा आताच्या बाया पुरी बघा, ते कॅमेरा द्यायचा बावाकड, कुठं ठोक्याकड, कुणाकड, आणि वाकडं तिकडं नाचायचं असं. रील्स, कुठं बेंबाट उघडं, कुठं काय उघडं. रील स्टार. ती सुद्धा मरणाच्या एवढ्या लांब 500-700 रुपये किमतीच्या अशा तोंडाला फासत्यात, लाली लावत्यात. मानगोटाला मळ तसाच असतो, पाय बी मळल्याला तसंच असतात. हा, पण ती असं वाकडं तिकडं नाचायचं. रील स्टार. त्या बघणारी बी तसली लाल लाल केस केलेली पोर आहेत ना बारकाल्या मानगोटाची, हस्त मैथून करून करून वाळून गेलेली, डोळं खोबणीत शिरलेली, पुढं काही येम नाही. हे असलेच जग चाललंय आता. कधी कधी त्यांच्या आई बापाला असं वाटतं, आईले प्रोडक्शन मी केलंच कशाला तयार भाऊ. मी एवढा चांगला असून माझ्या पुटी जर अशी अवलाद तयार होत असेल, त्याला ही तर ऑलरेडी भांगार आहेत, ह्यांच्या पुटी कसल्या अवलाद तयार होतील भाऊ? अवलादी बोलादी काय नाही, सगळं होतं. त्यांना पोरं होत्या काय होत्या, फक्त ते लग्न बिग्न संस्कार हे काही नाही. दर वर्षाला 1 जानेवारीला नवीन नवरा, नवीन सिस्टीम येणार आहे. सुख दे, पैसा सकट दे, मला घे, ही सिस्टीम चालू होणार आहे पुढं. हा, आपण बोलतो ती खरंच आहे, उद्या बिन आज बी कुणाच्या कंट्रोलमध्ये नाही. असून द्या. बोफाळ गॅस एमपीतलं दुर्घटना घडली होती.
एक विशिष्ट वायू कंपनीतून लिकेज करून जोफेत असलेले हजारो लोक मेले होते. भोपाळ गॅस कांड बघा तुम्ही. राजीव दीक्षित यांनी पहिल्यांदा त्याच्यावर सांगितलं की हे अमेरिकेचा माणसावर केलेला प्रयोग आहे. गरिबाला मारून यांचं प्रयोग चालतात, गरिबाला. त्याच्यामुळं आपण यांना अजिबात मुजीत नाही, तुम्हाला सांगतो. हा, राजीव दीक्षित यांनी अजून एक गप्पस्फोट केला. हे जे टॅक्स आहे तुम्ही आम्ही जगतो, आता माणसं आहे आपण, काय लागत नाही आपल्याला. बाहेर नेलं तर पायाला चप्पल लागते, कपडे लागत, काय बोंगळा फिरतो का, डोक्याला तेल लागत आहे, दाढी साबण आमकं तमकं विकत काढते म्हणते, ब्लेड लागत आहे. तुम्ही माणसाचा खर्च लय बरं का त्या नाट्य, नुसतं जगायचा. 2 टाइम अन्न लागते, पाणी लागते. परत लोक म्हणले पाहिजे हा भिकारीचे भाऊ, याला मोटरसायकलच आहे, फक्त सायकलच आहे, मोटरसायकल घ्यावं लागते. ही भिकारीचे भाऊ, याकडे लक्ष देऊ नका, याकडे पैसा नाही, काय ना काय नाही, कार घ्यावं लागते. लग्न कसं करून देतात, लाख लफडी, अख्खं आयुष्य बरोबर. हे सगळ्या वस्तू ज्या माणसांना लागतात, आणि आपल्याकडे माणसं लय आहेत बरं का. 145 कोटी आहेत. एवढं आपल्या एवढं गबाळ तर कोणाकडेच नाही, ध्यानात ठेवा. पण हे असं हे असं सुशिक्षित, शिकलेलं, सगळं आतलं जग माहीत असलेलं असलं पाहिजे, मग अडचण नाही. पण हे का अंधश्रद्धेने भरलेलं असलं ना, पुरी वाट लागली, ध्यानात ठेवा. इथं काय झालंय, 64 प्रकारचे गव्हर्नमेंट टॅक्स लावल्यात आपल्यासारख्या गबाळावर. मी बी गबाळाचा भागी आहे, मला बी सगळं लागत आहे. हा, 64 प्रकारचे टॅक्स एकच प्रकारचा असा, 64 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे. हा, हे असंच जगी, ध्यानात ठेवा. तुम्ही आता मी म्हणतो 500 कमावताय, 300 कमावताय, 700 कमावताय, आणि 1000 बी जरी कमावले रोजचे, तरी तेवढ्या जायच्या वाटा तयार आहे तुमच्यासाठी. तुम्ही म्हणता आयला मी मस्त कमावतोय बरं का, पण शिल्लकच काय राहत नाही. हेच कारण आहे त्याला. थोपवलं गेलं तुमच्या ह्याच्यावर, कंट्रोल आहे सिस्टीमचा. असून द्या, सिस्टीम काय करते याचा कंट्रोल आहे. ती हुशार लोक राहतात, ती काय आपल्यासारखी इडीत का तवा. ती इतकी हुशार राहतात, त्यांची मुलं परदेशात. इथं काय मरणाचं प्रदूषण, घाण, कचरा, अमकं तमकं, स्वर्गासारखा ते परदेशात शिक्षणाला. बरं असून द्या, ह्या टॅक्स रूपाने जो पैसा सरकारकडे जमा, अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून बरं का, तो पैसा 80% हे नेते आणि ही सरकारी यंत्रणा, सरकारी बाबू हेच खाऊन टाकीत. वेगवेगळ्या प्रकारे काय असतं ना लागलं पडी. त्यांनी लय कामं केली, अरे त्याला तेवढा कट मिळाला प्रत्येक ह्याच्या मागं. 5 कोटीच्या रस्त्याला 25 कोटी टाकले, कुठे गेले 15 कोटी, सगळ्यांनी वाटून खाल्ले. तू खुश, भाऊला मतदान करा, काकाला करा, आबाला करा, दादाला करा, का रस्ता केला. ही असंच दुनियाच चलू द्या. म्हणजे हे असं चाललंय बघा. 20%च फक्त कारणीभूत. आज नुसत्या ग्रामीण रुग्णालयांची अवस्था काय बघ, भयानक. काही ठिकाणी 8-8 दिवस डॉक्टर सुद्धा येत नाहीत, लक्षात घ्या असल्या अवस्था. हे सगळं उजेडात आणण्याचं काम राजीव दीक्षित यांनी केलं. त्यांनी सांगितलं की मॅगी ते नाही का शेवया उकडून खाता आपण, त्यांचे काही दावे खोटे पण ठरले. मॅगीमध्ये म्हणले डुकराचं चरबी वापरली जाते, तळलं जातं त्याच्यात, ही आणि तिकडून अमेरिकन प्रोडक्ट येते, असं तसं. त्याचं लॅब टेस्टिंग केलं, सापडलं नाही, हे पण ध्यानात ठेवा, असा विषय. अजून एक त्यांनी हे केला, कोका कोला म्हणजे ॲसिड आहे, ह्याच्यात काय ते आता लाल मूत पितात काय ते 20 रुपयावाला, काय तरतात ते असं. थम्सअपची एखाद्या, आता आमची इथं बाबाच्या दुकानात थम्सअप एक्सपायर झालेलं होतं. थम्सअप 2 लिटरचं, 2 लिटरची मोठी बाटली फार खराब झालेली, एक्सपायर झालेली, म्हणजे खाल्लं तर विषबाधा होईल अशी. मी मोबाईलमध्ये कुठंतरी ऐकलं की हे उत्कृष्ट वॉशर आहे, संडास बाथरूममध्ये असं बेथडाला नाही ह्याला खाली टाकलं, ते हार्पिक काय काम करीन महाराज, एवढं चकाचक निघत आहे सगळं, फारशान बिरशान. आम्ही त्याला वापरलं फारशा पुसायला, धुवायला, बायको मारण्याची खुश. म्हणजे त्याच्यात ॲसिडचं प्रमाण आहे, त्याच्यामुळं अमिताभ बच्चननी स्वतः कबूल केलं. राजीव दीक्षितने विचारलं होतं, माझ्या आतड्यावर परिणाम झालता त्या ॲसिडचा, तर तेव्हापासून मी ते पेप्सी पिणं बंद केलं. ही आतली दुनिया आहे. हा, आणि आत्ताची ही शिंगरू आहेत ना, कष्टाने कमावतात, आईच्या ऐकून विकत घेतात, बापाकडून पैसे घेतात, काही घेतात, आणि त्याचं पितात. लाल मूत झालं, हे झालं, हे अमेरिकन प्रोडक्ट, असा विषय असतो. लिंबाची काडी सगळ्यात सरस, आपल्या इथं कंपनी आहेत अनेक, ते घ्या, असा विषय ना. तो काय सरबीन बिरबी वापरणार आहे का. डालड्याचा बी विषय त्यांनीच सांगितलं, डालड्यात काय. त्यांना एक जणांनी प्रश्न विचारला, म्हणले तुम्ही कुठे जाता, म्हणले मी दिल्लीत आहे आता, माझे संभाषण हे चालू आहेत, व्याख्यान नंबर. इथं जगन्नाथपुरीला जे मटकं आहे, म्हणजे मातीचा गाडा किंवा त्याला आपण मडकं म्हणतो,
खापराचं भाजलेलं चांगलं, त्याच्यात जर भात शिजावला तर तो 3 दिवस खराब होत नाही. कसं काय? म्हणजे सहज सोपं आहे. तुम्ही ज्या भांड्यात भात शिजवता, तांदूळ शिजवता, त्या भांड्याचा अर्क त्यात उतरतो. आपल्याकडं सगळ्यात विषारी धातू असून तर ॲल्युमिनियम आहे. आपल्यात ॲल्युमिनियमच्या कुकरशिवाय तो कुकर नाही काढला कंपनीने, त्यांना ठेवा तुम्ही. ही गबाळ लवकर मेलं पाहिजे. ही शारीरिकदृष्ट्या हे लोक जर वीक झाले तरच आपली महागडी मेडिसिन, हॉस्पिटल वाकडं तिकडं चालणार आहे. आता डॉक्टरला वाटतं बोल लय लोक आजारी पडतं, माझ्याकडे पेशंट ठेवा, वाटतंच ना, मग धंदा आहे त्याचा. डेंगू व्हावा असं लय बोलायला वाटतं, मी माझ्याकडे राग लागावा काय? यात फक्त शेतकऱ्यालाच काय वाटतं? शेतकरी फक्त एकाच गोष्टीच्या मागं असतो, मी पिकवीन ते उत्कृष्ट पिकवीन, कष्ट करीन, माझ्या पिकाला पिकाला भाव मिळावा, तो त्याला मिळत नाही, असा विषय असतो. पूर्वीचं सरकार असो, हे सरकार असो, कुणी असो, हे राजकारण्यांनी एक फिक्स डोक्यात ठरवलेलं आहे, सारे शेतकरी वर येऊन द्यायचा नाही. आत्ता एक मंत्रिमंडळात असा एक नेता आहे, जाणून बुजून दुधाचं मार्केट दाबलं त्यांनी, कारण दूध संस्थान ते बरंच त्यांच्या ताब्यात होतं, नाही दूध शेतकरी वर येऊन दिला दुधावाला, असा विषय. काय यातली दुनिया आहे अशी, काय जाळ करता यांच्या. राजीव दीक्षित यांनी अजून काय काय सांगितलं तुम्हाला सांगतो. ते म्हणले भात आहे ना, म्हणले खापरात पिकवलेला उकडलेला शिजवलेला भात असन तो टिकणार आहे 3 दिवस, ॲल्युमिनियम मधला टिकू शकत नाही. आता उन्हाळ्यात तुम्हाला माहिती सकाळची भाजी दुपारी खराब होती. ही आपली जीवनपद्धती. अशा प्रकारे आपण जर शारीरिकदृष्ट्या वीक होता असू तर आपल्याला आयुर्वेद आणि वनस्पतींची फार मोठी गरज आहे. इथून पुढच्या काळात अजून मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर काम करायचं माझ्या डोक्यात आहे. हा चाललं आपल्या परमिशनचा विषय, आणि त्याला पैसे लय लागत नाही विषय, फक्त काय घ्यायचं एवढं कळलं पाहिजे, असा विषय. आता ममता कुलकर्णी मुख्यमंत्री ममता दीदी, अटल बिहारी वाजपेयी ते पंतप्रधान होते. तर राजीव दीक्षित यांनी स्पष्ट सांगितले की ह्या मुख्यमंत्री गोमांस खात्यात, आणि सपोर्ट कुणाला आहे? भाजपला आहे. त्यावेळेच म्हणजे चांगलं भाजप त्यावेळेच. तुम्ही जर त्याला विरोध केला, केंद्राने जर त्या बंदी आणली तर ते तुमचा पाठिंबा काढून घेतील. बरोबर 5-6 महिने ती प्रक्रिया चालू केली की ममता दिदीने दिली धमकी, हा की माटी माणूस ते वेगळा विषय, तुम्हाला नंतर सांगा. असं आहे म्हणजे खरं बोललं की सख्याला राग येतो. आता काय झालंय, एक इंग्लंडची बाई होती दिखनी, ती दोघांचं मिळून सामान होतं. नंबर 1 तो पंडित नेहरू आपला, आणि नंबर 2 ते पाकिस्तान वेगळा काढायला जिना. ही मी नाही सांगत, ही राजीव दीक्षित सांगितले. बघा खतरनाक माणूस होता. ती दोघाला हँडल करायची बरोबर. त्यांचे फोटो पण होते. आणि नेहरू तर इकडं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान. मग काय केलं पाहिजे? पाकिस्तान जनांनी वेगळा मागा सुरुवात केल्यावर नेहरूवर दबाव आणला की फोटो हे करीन, तुझे इमेज डाऊन करीन. त्या काळात किंमत होती, म्हणजे लोक चांगले होते, नेते चांगले होते, काही वेगळा पाहिजे, दिला वेगळा. अशी ती पाकिस्तान निर्मिती झाली. आणि आपल्या गरीब राहायला ही पाकिस्तान सुद्धा लय कारणीभूत. तुम्हाला सांगतो, इतका खर्च आहे आर्मीचा आपल्या तिथं. देशच नसताना एवढा प्रॉब्लेम होता. आपल्याला संरक्षण होतं हिमालयाचं, आणि आपल्याला संरक्षण होतं 3 बाजूनी समुद्राचं. ही देवभूमी, त्याच्यामुळेच म्हणतात हिंदुस्थानला. इतका प्युअर अँड सोल देश कुठलाच नाही. ज्या देशामध्ये 7-7 महिने बर्फ आहे, काय करू शकत नाहीत. 3 महिने 4 महिनेच ऊन बघायला मिळतं. ते प्रगतीत, लक्षात घ्या. म्हणजे सगळं श्रीमंत प्रगत, त्यांचे डोके त्यांना ते हत्याराची निर्मिती करतात. आपला देश एकमेव अख्ख्या जगात असा आहे की 3 बाजूने समुद्र, तिकडून हिमालयाचं संरक्षण, बर्फ येऊ शकत, हिमालय बर्फ आडून धरतो सगळा. 12 महिने पिकते आपले, 12 महिने. अख्ख्या जगाचं पोट भरण्याची ताकद आपल्या भारतात आहे. काय परिस्थिती शेतकऱ्याची बघा, आत्महत्या हे ते कोण कारणीभूत? हे काळी इंग्रज, त्याला आपण नेतान पुढारी नामकान तामकान फलाला झाटमन म्हणतो, ते कारणीभूत आहेत. कधी कधी मला असं वाटतं इंग्रजांचा मला मस्त राग येतो तुमच्यासारखा. तर आपल्या क्रांतिकारणाला त्यांनी फाशी दिलं बा, पण अजून 50 वर्ष इंग्रज पाहिजे होते तुम्हाला सांगतो. त्यांनी बांधलेले पूल
टाकाटाक आहेत. त्यांनी बांधलेल्या इमारती शाळेच्या टाकाटाक आहेत. त्यांच्या इमारतीत आपली शाळेत कॉलेज आहेत बरेच ठिकाणी. काही तर इतिहासकालीन वाड्यांच्यात किल्ल्यांच्यात शाळा कॉलेज आहेत. आपली फक्त फॉर्च्युनर पाहिजे, काही हजार कोटी स्विच बँकेत पाहिजे आणि पांढरे कपडे घाली जातात. ओ लोकांना मानतात वाटा 500 वाटा 200 वाटा 400 वाटा लोकांना ही लोकांना बी कळून चुकलंय आता. हेच नेता पाहिजे तेच नेता पाहिजे. ही दुनी डोंगर मिली आता. तुम्हाला नवीन पिढी आहे ना, यांना काम पाहिजे हाताला, यांना प्रपंच करायचा, यांना काहीतरी करून दाखवायचे. पण निराशाजनक परिस्थिती ही त्याच्यावर बेकार परिस्थिती. यांना कळत नाही. पळू हाणत्यान लोक. तुम्हाला सांगतो यांनी एवढं अति केलेलं आहे. हा ना बरोबर. द्या आता हा माणूस स्वतः आजारी पडला नाही, पण ह्या माणसानी ती लाल पागोटं घातलेलं आपलं योग गुरु रामदेव बाबा. तेव्हा कोण ओळखत नव्हतं रामदेव बाबाला. त्या संग मैत्री केली. त्यांचे विचार तर रामदेव बाबाला सांगितले. रामदेव बाबा खुश. ते योग गुरु आहेत. त्यांनी त्यांचं ते आताडी बिताडी योग टॉपचा माणूस, खास माणूस, चांगला माणूस. पण ती त्यावेळेस त्या क्षेत्रात परिण होता. दोघांची मैत्री झाली. ते म्हणले आपण या स्वदेशीचा प्रचार करू, असं करू तसं करू. त्याला एक व्यवसायाचं रूप नंतर आलं. ते रामदेव बाबाचं पतंजली असा विषय, लय मोठा विषय येतो. हे सगळं काम चालू असताना रामदेव बाबा दोघांनी एका मंचावर सगळं स्वदेशीचा प्रचार केला, सगळं झालं. अचानक भिवई छत्तीसगडमध्ये जात असताना गाडीत त्यांची तब्येत बिघडली, घाम यायला लागला, त्रास व्हायला लागला. राजीव दीक्षितला विष प्रयोग करून मारलं गेलं अशी सगळ्या लोकांची भावना आहे. कारण त्यांचे चुलत भाऊ, त्यांचे मित्र जवळचे होते. त्यांनी बघितलं की त्यांचं ओठ काळे पडले होते. त्वचा विषप्रयोगाने काळं निळं पडतं, तुम्हाला माहिती. डॉक्टरने सांगितलं अटॅक आलाय, जाऊन द्या. मग आता त्यांचे जवळचे मित्र रामदेव बाबा ते म्हणले PMBM मला करायचं नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार PMBM बॉडीचं हे नाही केलं पाहिजे, यांना अग्नी द्यावं. आता ते पॉवरफुल माणूस, बाकीच्याचं काय चालना, जाळून टाकली बॉडी. पण कुणी मारलं काय, नंतर पतंजलीचं ते प्रोडक्शन, नामकन तमकन, स्वदेशीचा प्रसारण, दुनियादानीन काही करोडो अरबो रुपयाचा कार्यक्रम राबवला आहे. पण ते अजून कळलं नाही की बाबा त्या राजीव दीक्षित त्यांच्या हत्या, त्याचा विषप्रयोग कुणी मारलं. लय लोकांच्याकडं सुय आहेत. काही म्हणतात रामदेव बाबांनीच कार्यक्रम केला, काही म्हणतात म्हणजे हे अफवा आहेत. काही म्हणतात त्या आपल्या अमेरिकन कंपनी आहेत का, त्यांचं पार पितळ उघडं पडायचा हा माणूस म्हणून त्यांनी कार्यक्रम केला. काही होऊ शकतं. हा, सत्तेसाठी, पैशासाठी ह्या जगामध्ये कुणी कुठल्याही थराला जातो, कुणी कुणाला मारू शकतो, सत्तेसाठी पैशासाठी. असं आहे. हे तर त्यांचा पैशाचा विषय होता. आपली दुकानदारी बंद पडन याच्यामुळं त्यांची हत्या केली. पण माणूस शेवटपर्यंत जे बोलला ते खरं बोलला. तुम्हाला कधी वेळ असन काय असं उघड्या नागड्या बाया बघण्यापेक्षा एकदा राजीव दीक्षित त्यांचे स्पीच पहा, त्याच्यावर स्टडी करा. आणि एकदा का व्हायना आसन घरी मडकं, तर त्या मडक्यात गॅसवर का ठेवा ना हा तुम्ही, पण तांदूळ शिजून बघा. आणि त्या तांदळाची चव आणि ॲल्युमिनियममध्ये एकच तांदूळ घ्या. मी स्वतः प्रयोग केलेले आहेत. अन्न काय असं माणूस 4 घास जास्त खातो, इतका पौष्टिक तांदूळ शिजला जातोय मडक्यामध्ये मातीच्या. कमाली, आपल्याला माहीतच नव्हतं अजून. रामकृष्ण हरी माऊली.